गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजचा सब्जेक्ट आहे हेल्थ प्रमोशन. ठीक आहे. हेल्थ प्रमोशनमध्ये आज आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकणार आहोत. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही दोघांमध्ये वेगवेगळी असते. मेलमध्ये वेगळी असते, फिमेलमध्ये वेगळी असते. ठीक आहे. सो रिप्रोडक्टिव्ह इट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व अ युनियन ऑफ मेल गॅमेट्स दॅट इज स्पर्म विथ फिमेल गॅमेट्स दॅट इज सेकंडरी oocytes. हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय? एका नवीन गोष्टीचं रिप्रोडक्शन करणे. ठीक आहे. सो ह्या सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल गॅमेट्स जे आहेत, जे मेलमधून येतात, दॅट इज स्पर्म्स. ओके. त्याला काय बोलणार? स्पर्म्स. अँड फिमेल गॅमेट्स इज oocytes. हे कुठून निघतं? ओव्हरीजमधून. ठीक आहे. सो द मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन्क्लूड गोनाड्स. गोनाड्स म्हणजे जे मेलमध्ये आहे टेस्टिस आणि फिमेलमध्ये आहे ओव्हरीज. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड गोनाड्स. मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन्क्लूड गोनाड्स, डक्ट्स, यामध्ये डक्ट्स पण आहेत, ॲसेसरी ग्लँड्स जे त्यांना सपोर्ट करतं रिप्रोडक्शनसाठी, आणि सपोर्टिव्ह स्ट्रक्चर, त्याचं एक सपोर्टिव्ह स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. सो हे सर्व रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये येतं. सो फर्स्ट आपण बघणार आहोत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे. फिमेल नंतर. ठीक आहे. फर्स्ट बघतोय मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन्क्लूड टेस्टिस. ओके. सो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये टेस्टिस आहेत जे स्क्रोटममध्ये प्रेझेंट आहेत. ओके. टेस्टिस इन स्क्रोटम, देन डक्टस, एपिडिडायमस. सो यामध्ये हे जे टेस्टिसच्या वरती असतं एपिडिडायमस, देन सेमिनल वेसिकल्स, वासा डिफेन्स. This is the long tube that is attached with the testis is known as vas deferens, and seminal vesicles which are present on the top of prostate glands. Okay. Prostate glands, urethra, bulbourethral glands, epididymis, testes in the scrotum and penis. Okay. हे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत. ठीक आहे. हे सर्व कशामध्ये इन्क्लूड होतं? मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये. सो या प्रत्येकाच्या बद्दल आपण शिकणार आहोत. सो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फर्स्ट इज स्क्रोटम. स्क्रोटममध्ये टेस्टिस प्रेझेंट आहेत. ओके. दोन टेस्टिस दोन साईडला आहेत स्क्रोटममध्ये. इट कन्सिस्ट ऑफ अ लूज स्किन अँड सुपरफिशियल फॅसिका. इट सपोर्ट्स द टेस्टिस in the pouch and can move the testes closer to the further from the pelvic cavity in order to regulate their temperature. Okay. सो जसं टेम्परेचर असतं त्याप्रमाणे ते कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असतं याचे पण मसल्स. ठीक आहे. सो फर्स्ट इज द स्क्रोटम. स्क्रोटममध्ये काय आहे? टेस्टिस प्रेझेंट आहे. Testis present in the scrotum. ठीक है. नेक्स्ट इज और टेस्टिस. टेस्टिस इज testes are the male gonads contain a semi inferius tubules which produce the sperm cells and secrete the inhibiting and Leydig cells which are produced in the testes, that is called male hormones. Okay. So testes मध्ये male hormones present आहेत. So testes, write down about the testes. It contains semi infrous tubules and sperm cells. And Leydig cells.
सो हे सर्व कशामध्ये प्रेझेंट आहे, टेस्टिसमध्ये प्रेझेंट आहे. नाउ द फंक्शन ऑफ दिस स्क्रोटम अँड टेस्टिस in spermatogenesis. Immature the spermatogenesis produce system by meiosis. मेओसिस हे सेल डिव्हिजनची एक प्रोसेस आहे. सो इथे दाखवल्याप्रमाणे मिओसिस आणि मायटोसिस या दोन सेल डिव्हिजन आपल्या शरीरात होत असतात. सो मिओसिस ही रिप्रोडक्टिव्ह सेल डिव्हिजन आहे. ओके, एकापासून टोटल दोन सेल्सचं जेव्हा मिलन होतं तेव्हा टोटल 4 सेल प्रोड्यूस होतात. ओके, सो दॅट इज कॉल्ड अ मिओसिस. सो मिओसिसमुळे हे जे रिप्रोडक्टिव्ह सेलचं सेल डिव्हिजन होतं. ठीक आहे, स्पर्मॅटोजेनेसिस त्याला बोलणार स्पर्मॅटोजेनेसिस. ॲट प्युबर्टी growth hormones stimulates the anterior pituitary secretions, that is a follicle stimulating hormone, and luteinizing hormone stimulate the production of testosterone. सो हे जे एंडोक्राइन सिस्टीमचा पार्ट आहे, एंडोक्राइन सिस्टीममध्ये पिट्युटरी ग्लँड जी आहे ती ग्रोथ हार्मोन सिक्रेट करते आणि हे ग्रोथ हार्मोन्स कशावर कंट्रोल करतं, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन अँड ल्युटिनायझिंग हार्मोन. ओके, सो हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन अँड ल्युटिनायझिंग हार्मोन काय करतायत, हे दिस हार्मोन्स आर प्रोड्यूस द टेस्टेस्टरॉन. ओके, टेस्टेस्टरॉन प्रोड्यूस करतात, दॅट इज द मेल हार्मोन. Okay, male reproductive organ hormone. The testosterone control the growth and development and maintenance of the sex hormones. So हे testosterone काय करतं, ग्रोथ अँड मेंटेनन्स ऑफ द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. जे मेलचे रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स ऑर्गन्स आहेत त्यांची ग्रोथ, त्यांची वाढ करणे, त्यांची डेव्हलपमेंट करणे, त्यांचं मेंटेनन्स ठेवण्याचं काम कोण करत असतं, टेस्टेस्टरॉन करतात. ठीक आहे, सो हे फंक्शन आहे टेस्टेस्टरॉनचं. नेक्स्ट organ is epididymis. Third one is epididymis. So epididymis, each epididymis consists of mostly a tightly coiled ductus. सो हे एपिडिडायमिस आहे, यामध्ये कॉइल स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. जर मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर बघितलं तर त्यामध्ये एकदम कॉइल ट्युब्युल्स प्रेझेंट आहेत अँड इट इज अबाउट 6 सेंटीमीटर लॉंग. यामध्ये कॉइल स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. ओके, असं कॉइल स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, दॅट इज 6 सेंटीमीटर लॉंग इन epididymis. Coiled structure present, that is 6 centimeter long. कॉइल धाग्यासारखं स्ट्रक्चर आहे, ते किती लॉंग आहे, 6 सेंटीमीटर लॉंग आहे. विच इज अ साइट ऑफ स्पर्म मॅच्युरेशन. या इथे काय होतं, स्पर्म आहेत जे रिप्रोडक्टिव्ह मेल ऑर्गन्स आहेत त्याचं मॅच्युरेशन म्हणजे वाढ होते. विच इज द साइट ऑफ स्पर्म मॅच्युरेशन. अँड स्टोरेज. सो इथे काय एपिडिडायमिस, इथे थ्रेड लाईक स्ट्रक्चर, कॉइल लाईक स्ट्रक्चर आहे जे 6 सेंटीमीटर लॉंग आहे आणि इथे काय आहे, विच इज द साइट ऑफ स्पर्म मॅच्युरेशन अँड स्टोरेज. इथे स्पर्म मॅच्युअर होतात, स्पर्मची वाढ होते आणि तिथे स्टोअर पण केले जातात स्पर्म्स. ठीक आहे, नेक्स्ट स्ट्रक्चर इज डक्टस डिफरन्स. Ductus deferens. The ductus deferens it means a vas deferens. Okay, हे vas deferens जे मोठी long tube like structure है, that is also called a ductus deferens. Okay, same है vas deferens.
it is a long tube-like structure which is 45 centimeter long. It stores the sperm and propels the it toward the urethra. हे स्पर्म स्टोअर करतं आणि युरेथ्राच्या साईडला ढकलण्याचं काम करत असतं. ठीक आहे. It is long tube-like structure which is 45 centimeter long. It stored the sperm. ते स्पर्म्स ना स्टोअर करायचं काम करतं आणि पुढे युरेथ्रल साईडला ढकलण्याचं काम करत असतं. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट इज युरेथ्रा. फिफ्थ पार्ट इज युरेथ्रा. So male urethra is long, okay, compared to female. It is about 20 centimeter long. Male urethra is 20 centimeter long, passes through the prostate gland. सो हे जे ब्लॅडर मधून युरेथ्रा बाहेर निघतो, जो इथे प्रोस्टेट ग्लँड आहे त्याच्यावरून पास होतो. ठीक आहे. म्हणजे जेव्हा जो पर्सन आहे, ओल्ड एज पर्सन आहे, मेल पर्सन जास्त ओल्ड होतो, अशा वेळेला त्यांची प्रोस्टेट ग्लँड एनलार्ज होतात. हे जे प्रोस्टेट आहे ते एनलार्ज होतं आणि त्यामुळे त्यांचा जो युरेथ्रा आहे त्याच्यावर प्रेशर येतो, तो दाबला जातो युरेथ्रा. आणि त्यामुळे जास्त तुम्ही ऐकलं असेल की मेल पर्सनमध्ये, ओल्ड मेल पर्सनमध्ये युरिन पास करण्यासाठी त्यांना प्रॉब्लेम येतो. का प्रॉब्लेम येतो? कारण त्यांचं प्रोस्टेट एनलार्ज झालेलं असतं आणि प्रोस्टेट एनलार्ज झाल्यामुळे ते युरेथ्रावरती त्याचा दाब पडतो आणि त्यामुळे काय होतं, ड्रॉप युरिन त्यांना पास होते. ठीक आहे. हे जास्त मेल पर्सनमध्ये दिसून येतं कारण प्रोस्टेट ग्लँड असतात ते एनलार्ज होतात. ठीक आहे. युरेथ्रा इट इज अबाउट 20 सेंटीमीटर लॉन्ग, पासेस थ्रू अ प्रोस्टेट ग्लँड. ओके. नेक्स्ट इज accessory sex glands. They include seminal vesicles, prostate, and bulbourethral gland. सो accessory जे सेक्स ग्लँड्स आहेत त्यामध्ये दे इन्क्लूड अ सेमिनल वेसिकल्स. हे जे सेमिनल वेसिकल्स आहेत ते, देन प्रोस्टेट ग्लँड अँड बल्बोयुरेथ्रा. हे काय आहेत? accessory सेक्स ग्लँड्स आहेत. ठीक आहे. ते secrete most of the liquid portion of सिमेन्स. सो हे काय करतं, एक लिक्विड
पोर्शन सिक्रेट करतं, दॅट इज सिमेन्स. ओके. So next is accessory sex gland. They include a seminal vesicles, prostate glands, and bulbourethra. Okay, seminal vesicles, prostate gland, and bulbourethra. These are the accessory sex glands, and they secrete the liquid portion, that is a semens. And next is penis. It consists of root, body, and सो या पेनिस से 3 पार्ट पड़तात, रूट, बॉडी एंड ग्लैंड पेनिस. So it is the passageway of ejaculation of semen and excretion of urine. सो मेल रिप्रोडक्टिव्ह मध्ये दोन्ही एकाच पाथवे मधून बाहेर पडतं. सो इट कन्सिस्ट ऑफ रूट, बॉडी अँड ग्लॅंड पेनिस. इट इज द पॅसेज वे ऑफ इजॅक्युएशन ऑफ सीमेन. या पॅसेज वे मधूनच सीमेन बाहेर पडतं, प्लस युरिन पण त्याच पाथवे मधून बाहेर पडतं. ठीक आहे. सो एवढंच शिकायचं तुम्हाला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये, जास्त डिटेलमध्ये नाही बघायचं आहे. सो आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय काय बघितलं, कोणते कोणते पार्ट्स इन्क्लूड आहेत. इट इन्क्लूड्स वाजा डिफरन्स, सेमिनल वेसिकल्स, प्रोस्टेट ग्लँड, युरेथ्रा, बल्बोयुरेथ्रल ग्लँड, प्रोस्टेट ग्लँड, एपिडिडायमिस, टेस्टिस इन स्क्रोटम. ओके, अँड पेनिस. सो हे सर्व मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत. जे टेस्टिस आहे ते कशामध्ये एन्क्लोज आहे, स्क्रोटममध्ये एन्क्लोज आहे. दोन साईडला 2 टेस्टिस आहेत आणि या टेस्टिसवरती एपिडिडायमिस नावाचा ऑर्गन आहे, ज्यामध्ये लॉंग कॉईल लाईक स्ट्रक्चर आहे, जे 6 सेंटीमीटर लॉंग आहे. आणि यामध्ये स्पर्म काय होतात, मॅच्युअर होतात आणि स्टोअर होतात. ठीक आहे. टेस्टिस इट इज द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ इन द मेल. ओके. यामध्ये टेस्टेस्टेरॉन हार्मोन प्रोड्यूस होतं, जे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे यांचं ग्रोथ अँड मेंटेनन्स बघतं. ठीक आहे. ओके. अजून काय आहे यामध्ये, युरेथ्रा आहे. युरेथ्रा जो ब्लॅडरमधून बाहेर पडतो, बट इट इज पास थ्रू द प्रोस्टेट ग्लँड. ओके. सो हा किती लॉंग आहे युरेथ्रा, युरेथ्रा किती लॉंग आहे, 20 सेंटीमीटर लॉंग. हे फिल द ब्लँक्स मध्ये येईल. देन वासा डिफरन्स, it is a 45 centimeter long tube attached to the testis. Okay, it is the passageway of the sperms. Okay. Then accessory glands, they include a seminal vesicles, prostate gland, bulbourethral gland, and they secrete the most of the liquid portion of the semen. And the penis, next portion is penis. It consists of root, body, and gland penis. It is the passageway of ejaculation of सीमेन्स अँड युरिन, एक्सक्रीशन ऑफ युरिन. ठीक आहे. सो एवढंच तुम्हाला शिकायचं आहे रिप्रोडक्टिव्ह, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम शिकूया.